नमस्कार मुलांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मुलांनो, मी तुम्हाला गोष्ट सांगत होते, कथाकथन करत होते, त्याला खूप वर्ष झाली। तुम्ही मला वारंवार फोन केलात, मला म्हटलात की आजी आम्हाला सांगा, पण मी दुर्लक्ष केलं म्हणा किंवा माझ्याकडून झालं नाही म्हणा। पण आज मी तुम्हाला छानशी गोष्ट सांगणार आहे आणि तुमची नाराजी दूर करणार आहे। तर ऐका बरं। एक शाळा भरलेली असते। कोणाची असते शाळा ती? अंकगणिताची। आणि वर्गात 10च विद्यार्थी असतात। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0। त्यातला तो 9 जो असतो ना, तो थोडा मिजाशीत असतो। इतर आकड्यापेक्षा आपण मोठे आहोत हे तो सतत इतरांना बजावून सांगत असतो। आणि एक दिवस त्याच्या डोक्यात काय होतं काय माहिती, तो जो 9 असतो तो 8च्या कानाखाली वाजवतो। 8 कळवळतो आणि रडक्या चेहऱ्याने विचारतो की मला का मारलं? त्यावर 9 म्हणतो की मी तुझ्यापेक्षा जास्त मोठा आहे म्हणून मारलं। हे ऐकल्यावरती तो जो 8 असतो तो 7च्या कानाखाली वाजवतो आणि मग 7 देखील 6ला कानफाटात मारतो। असं करत करत शेवटी 2ची पाळी येते। तो 1च्या कानाखाली वाजवतो। आता 1 पुढे येतो, तेव्हा शून्याला वाटतं की आपला नंबर लागला आता आणि आपण तर नंतर कुणालाच मारू शकत नाही। म्हणून तो निराश होऊन हातपाय थरथर अवस्थेत डोळे मिटून उभा राहतो आणि थप्पड खाण्याची वाट पाहतो। मात्र 5 मिनिट होतात, 10 मिनिटं होतात, तरी थप्पड पडत नाही। म्हणून तो शून्य हळूच डोळे उघडून पाहतो तर काय, तो जो 1 होता तो त्या शून्याच्या शेजारी जाऊन उभा होता। शून्याने विचारले त्याला की तू असं का केलंस? सगळेच जण आपल्यापेक्षा खालच्यांना मारत होते, तू का नाही मारलं मला? त्यावर तो जो 1 होता तो म्हणाला, मोठा तो नसतो जो दुसऱ्याला मारतो किंवा त्याला कमी लेखतो, उद्धट वागतो, तर मोठा तो असतो जो इतरांना मोठा करतो। तू 0 होतास, मी शेजारी उभं राहिल्यावर तूच 10 झालास। आता पुन्हा तू बदला घेण्यासाठी 9ला मारायला जातो की नाही हे मी पाहणार आहे। यावर शून्याने 1ला गच्च मिठी मारली आणि म्हणाला, आज मला जगण्याचे साधन मिळाले। आजवर मी स्वतःला 0 म्हणजे किंमत नसलेला समजत होतो, पण जर मी एखाद्याच्या पुढे जाऊन उभं राहिलो तर त्याची किंमत उलट दसपट वाढणार आहे। त्यात मी आनंद मानेन। गोष्ट इथंच संपली मित्रांनो, पण त्याच्यातलं जे सार आहे, त्यातला जो अर्थ आहे तो समजून घ्या की सगळेजण मोठे होण्यासाठी आयुष्यभर धडपड करतात। त्यात चुकीचं काही नाही, परंतु ते करताना तुमच्यापेक्षा छोटे असलेल्यांना तुम्ही कधीच कमी लेखू नका, त्यांचा अपमान करू नका। तुमची मूळ जी किंमत आहे ती त्यामुळे नक्कीच त्या पटीत तुमची वाढलेली दिसेल। कारण का की तुम्ही दुसऱ्यांना कमी लेखत नाहीत, उलट त्यांना मदत करता। आणि हेच असंच एकमेकांना शेजारी राहून म्हणजेच पाठबळ देऊन एक माणुसकीची साखळी उभी राहिली तर प्रत्येकाच्या आयुष्याचं अंकगणित खूप सुंदररित्या सुटेल। पहा तर प्रयत्न करून, एखाद्याच्या सोबत राहून मोठं करून खूप आनंद असतो त्यात। धन्यवाद।